नगरसेवक तथा भाजपाचे एकनिष्ठ शिलेदार माननीय राजेंद्र आवटे, समाजसेवक संजय आवटे व भाजपा युवा मोर्चाचे भुसावळ शहर अध्यक्ष माननीय गौरव आवटे परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त समस्त नागरिकांना हार्दिक शुभेच्छा। महाकाल सरकार मेरे महाकाल सरकार, महाकाल सरकार मेरे महाकाल सरकार। येत्या काळामध्ये प्रत्येक आईने आपल्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखं घडवण्यासाठी राजमाता जिजाऊ यांच्यासारखे विचार ठेवावे आणि त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज घडवावा अशी सर्व समाज बांधवांना विनंती करतो। जंब पर राघवसु अंब पर रावण स अंब पर रघुकुल राज है। पौन बारी बाह पर शंभुरती नाह पर जो सहस बाह पर राम गिजराज है। आज माँसाहेब जिजाऊंची जयंती, त्यानिमित्त सर्व माझ्या बंधू भगिनींना खूप शुभेच्छा आणि माँसाहेबांना विनम्र अभिवादन। मी माँसाहेबांनी जे माँसाहेब ज्या होत्या तसं आता माता होणे शक्य नाही, त्यांनी शिवबा घडवला हे आपल्याला सर्वांना माहिती आहे। शिवबा घडले म्हणून हिंदवी स्वराज्य स्थापन झाले। पण मी आताच्या मातांना एकच माझा संदेश असेल की जे काही मुलं आणि मुली आता जे काही संकट येतात, दुःख येतात, वेगवेगळे त्यांच्यासमोर मोठे मोठे आव्हानं असतात, याला जे घाबरून ते जे आत्महत्या करतात किंवा फ्रस्ट्रेशनमध्ये जातात, असं न होता आपल्या मातांनी आता मुलांना नवीन शिकवण दिली पाहिजे आणि एक आदर्श माता म्हणून मुलांना कसं संकटांना सामोरं जावं हे प्रत्येक माताने घराघरामधून मुलांना शिकवलं पाहिजे। जेणेकरून शिवबा आता नवीन घडणे शक्य नाही, ती अशक्य बाब आहे, पण निदान एक चांगला आदर्श मुलगा किंवा आदर्श भारताचा नागरिक आपण घडवू शकू असंच मी यावेळी सर्व मातांना सांगेन। धन्यवाद। माझी जाऊंना मी नम्र अभिवादन करते आणि माझी जाऊच्या जयंतीनिमित्त सर्व मराठा समाजातील महिला आणि माता भगिनींना मी हार्दिक शुभेच्छा देते आणि शक्य होईल तोपर्यंत आम्ही माता जिजाऊंचे हे त्यांचे विचार आचार पत्करण्याची आणि महिलांपर्यंत पोहोचवण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत। पूर्ण सकल मराठा समाजातर्फे राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सर्व समाज बांधवांना पूर्ण सकल मराठा समाजातर्फे हार्दिक शुभेच्छा वाटल्या। आज राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा जयंती उत्सव संपूर्ण मराठा समाज व संपूर्ण भुसावळगाव जनतेच्या वतीने इथे साजरा करण्यात आला। आजच्या दिवशी मी सर्व भुसावळवासियांना व सर्व नागरिकांना खूप शुभेच्छा देतो व छत्रपती शिवाजी महाराजांचं जसं जिजाऊंनी घडवलं तसंच आपण त्या आचरणाप्रमाणे आपण वागावं एवढंच बोलतो व पुनश्च एकदा माझ्यातर्फे माझ्या परिवारातर्फे जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त खूप शुभेच्छा। आज या ठिकाणी मराठा समाज भुसावळ यांच्यातर्फे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंती उत्सव या ठिकाणी मोठा जल्लोषात या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थानं पाहिलं तर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी ते स्वराज्य स्थापन केलं। या स्वराज्य स्थापनेची खरी मुहूर्तमेढ रोवणारी अशी राजमाता जिजाऊ होती आणि राजमाता जिजाऊ यांच्या संकल्पनेतून स्वराज्य निर्मिती खऱ्या अर्थाने झाली आहे। अशा या राजमाता जिजाऊंचा आज सिंदखेड राजा या ठिकाणी त्यांचं जन्मस्थळ ज्या ठिकाणी तो सिंदखेड राजा या ठिकाणी मोठ्या जल्लोषात सर्व जन्मोत्सव या ठिकाणी साजरा केला जात आहे आणि येत्या काळामध्ये प्रत्येक आईने आपल्या मुलाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखं घडवण्यासाठी राजमाता जिजाऊ यांच्यासारखे विचार ठेवावे आणि त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज घडवावा अशी सर्व समाज बांधवांना विनंती करतो आणि सर्वांना पुनश्च एकदा राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो। असं म्हणतो आपण की मरावे परी कीर्ती उरावे, तर पारतंत्र्यामध्ये एखादी महिलेने एक निर्णय घेऊन या संपूर्ण देशाला आणि राज्याला आणि संपूर्ण जगाला एक छत्रपती शिवाजी महाराजांचं जे नेतृत्व दिलं, जे त्यांच्या कार्य आणि कर्तृत्वातून स्वराज्य निर्माण झालं आणि ते स्वराज्य निर्माण करण्यासाठी ज्या मातेनं ज्या शिवाला घडविलं
ज्या मातेनं ह्या संपूर्ण राष्ट्र निर्मितीसाठी आपलं योगदान दिलं, असं महिला व्यक्तिमत्व आपल्या या संपूर्ण राज्याला, देशाला आणि जगाला एक प्रेरणादायी ठरावं, असा या राजमाता जिजाऊंची आज या ठिकाणी जयंती आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात, देशात आणि जगामध्ये ती साजरी होत आहे. त्याचबरोबर या ठिकाणी भुसावळ शहरातील समस्त मराठा समाज बांधवांनी या ठिकाणी जयंती साजरी केलेली असून समस्त भुसावळ शहर तथा समस्त राज्यस्तरीय समाज बांधव आणि सर्वांना या ठिकाणी राजमाता जिजाऊ जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज सकल मराठा समाजाबरोबर बहुजन समाजाला सुद्धा आज एक आनंदाचा दिवस आहे. आज राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ यांची जन्मजयंती, त्यानिमित्त सर्वप्रथम आमच्या रेल कामगार सेना परिवारातर्फे सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जसं मा जिजाऊंनी छत्रपतींना घडवलं, तसंच आजच्या या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येक मातेने जर छत्रपतीसारख्या वीरास जन्म दिला तर या हिंदुस्थानमध्ये कुठेही अन्याय अत्याचार होणार नाही व आपणास मा जिजाऊंची जयंती साजरी केली याचं सार्थक होईल. परत एकदा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आज राजमाता जिजाऊ यांचा जन्मदिवस आहे. त्यांच्या कर्तृत्वाबद्दल काय बोलावं, त्यांच्या कर्तृत्वाने आणि संस्काराने छत्रपती शिवाजी महाराज हे घडले आणि त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, ही फार मोठी गोष्ट झालेली आहे आणि त्यामुळेच आज आम्ही सुरक्षित आणि शांततेने आहोत. आजच्या प्रसंगी सगळ्या बांधवांना मी व माझ्या कुटुंबाकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आज राजमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव आणि हा एक अनमोल क्षण आहे आणि त्यांचे अनमोल कार्य हे शब्दात सांगता येणार नाही. त्यांनी खूप असे अनमोल कार्य केलेले आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलणे म्हणजे खूपच महत्त्वाची बाब आहे की त्यांचे अनमोल कार्य हे शब्दात सांगता येणार नाही आपल्याला. तरी माझ्याकडून आणि माझ्या परिवारातर्फे सर्व समाज बांधवांना मनपूर्वक शुभेच्छा. जय शिवराय, जय जिजाऊ. आई सवारी महाराजा महाकाल कंडारी येथील माजी सरपंच माननीय डॉक्टर सूर्यभान पाटील व समस्त पाटील परिवारातर्फे नागरिकांना मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कंडारी येथील समाजसेवक ॲडव्होकेट धनराज मगर व समस्त मगर परिवारातर्फे मकर संक्रांती व कंडारी यात्रोत्सव निमित्त समस्त भाविकांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.